नमस्कार सर्वांना. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला पानगळ्यावरती कशी डिझाईन बनवायची, कारण की आयडिया येत नाही लवकर लवकर पानगळ्यावरती, आणि एक एकच मटका गोलगळा करून आपण कंटाळलेलो असतो नाही का. तर कस्टमरसाठी मी बनवला आहे पानगळा, आणि त्यानंतर मी पानगळ्यावरती डिझाईन बनवणार आहे. तर हे ट्रायंगल शेप मी असं जोडून घेतले सर्व. हे बघा, ह्या पद्धतीने मी ट्रायंगल शेप असे बनवून घेतले. तर आणि हे आता सर्व पानगळ्यावरती आता मी लावून घेणार आहे. खूप सोपी डिझाईन आहे आणि दिसायला पण खूप छान दिसती. हे बघा, हे जे ट्रायंगल शेप आहेत ते आपण असे लावणार आहोत सगळीकडं. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही पण लावून घ्यायचे. खूप छान डिझाईन तयार होतीये. बघा तुम्ही आता, व्हिडिओ स्किप करू नका. ह्या साईडला आता असे जोडून घेतले पूर्ण. असेच आपण दुसऱ्या साईडला पण असेच ट्रायंगल शेप जोडून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने जोडून घेते. तसे दुसऱ्या साईडने पण जोडून घ्यायचे. व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यासाठी आता दुसरी साईड मी दाखवणार नाहीये. ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडला पण जोडून घ्यायची. हे बघा, आणि ते व्यवस्थित कट करून घ्यायचं, जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक आहे ते कट होणार नाही. व्यवस्थित बघून कट करून घ्यायचं. हे बघा, एकदम स्लो मध्ये कट करून घ्यायचं, कारण की कपडा आपला कट होणार नाही. मेन फॅब्रिक याची लक्षात ठेवायचं. हे बघा, ह्या साईडने झालं. आता ह्या साईडने पण लावून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने. लावून झालं की आता आपल्याला काय करायचं, जे छोटे छोटे मणी आहेत ना, जे दोघांच्या मध्ये आपल्याला काय करायचे, मणी लावून घ्यायचे. हे बघा, सुईने व्यवस्थित मणी लावून घ्यायचे. आणि लेस दोन्ही साईड लावून घेतलं की आपण अगोदर लेस लावून घ्यायची, नंतर ही मणी लावून घ्यायचे. खूप छान अशी डिझाईन तयार होतीये. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किती छान अशी डिझाईन तयार झाली आहे. लेस लावलेला व्हिडिओ मी टाकला नाही, कारण की व्हिडिओ वाढतो मग म्हणजे बघायला पण असं नको वाटतं. हे बघा, किती छान अशी डिझाईन तयार झाली आहे. बघा, कस्टमर पण खूप खुश होतात अशी डिझाईन तयार केली, आणि ती पण खूप सोपी पद्धतीने डिझाईन अशी ही बनवलेली आहे. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.